राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सन्माननिधीमध्ये वाढ होण्याचे संकेत एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिले आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांचे वक्तव्य. मंत्री नरहरी झिरवळ यांनी जाहीर सभेत बोलताना मोठे संकेत दिले आहेत. गरज पडल्यास सन्माननिधीच्या रकमेत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे 2100 रुपयेचा हप्ता मिळण्याची शक्यता बळावली आहे. याच दरम्यान मध्य प्रदेश सरकार मध्य प्रदेशातील लाडली बहना योजना या भाऊबीजेला बहिणींच्या खात्यात वाढीव रक्कम जमा करणार आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातही सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी योजनेबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे, लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळत राहील, ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सध्या निवडणुकांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबलेली असू शकते, पण मुदतीपूर्वी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयेची आर्थिक मदत मिळत राहील. 2100 रुपये महिना मिळण्यासाठी आवश्यक असणारे 2 कागदपत्रे. पात्र महिलांची नाव रेशन कार्डमध्ये असणे बंधनकारक आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणारे प्रमाणपत्र.